तर बघा की या व्हिडिओमध्ये मी शिक्षणाचे महत्त्व या विषयावर जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते डिस्कस करणार आहे की विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की असं म्हटलं जातं की एज्युकेशन इज द की ऑफ सक्सेस. म्हणजे काय की शिक्षण ही आपल्या कुठल्याही यशाची एक मूलभूत पायरी आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा शिक्षण ही आपल्या कुठल्याही यशाची ही एक चावी आहे की प्रत्येकाला यश हे टप्प्याटप्प्याने मिळेल, कोणाला आधी मिळेल कोणाला नंतर मिळेल. आणि यशाचं असणारं जे मूल्य आहे की व्हॅल्यू ऑफ दी नॉलेज इज डिफरंट फॉर डिफरंट पर्सन. म्हणजे काय की प्रत्येकाला यश वेगळं असेल. लक्षात घ्या की आत्ता आपण काय करतो, फक्त एक चरितार्थासाठी नोकरी धंदा करून आपण त्यामधून पैसे मिळवतो आपलं कुटुंब चालण्यासाठी. परंतु विद्यार्थी मित्र किंवा जे कोणी असतील हे व्हिडिओ बघणारे, तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत, तुम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे. लक्षात घ्या जे कोण थोर लोक होऊन गेले ते ज्ञानाच्या बळावरच आज त्यांनी आपली जी शिदोरी आहे ती निर्माण केलेली आहे. लक्षात घ्या की आपण एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगला नागरिक सुद्धा होणं गरजेचं आहे. पैसे असणं तर गरजेचंच आहे, काळाची गरज आहे. इकॉनॉमिक एक्सपेन्सेस भागवण्यासाठी पैसे गरजेचेच आहेत, परंतु एक चांगला नागरिक होणं सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र फक्त शालेय पुस्तकी ज्ञान हे शिक्षणाचं मूळ नाही, तर तुम्ही जिथे राहता, तुम्ही ज्या लोकांमध्ये सहवास करता किंवा ज्या लोकांवरती तुमचा प्रभाव आहे, मग ते कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील किंवा इतरत्र कुठेही काम करणारे लोक असतील, तर तिथं तुम्हाला शिक्षण आहे. विद्यार्थी मित्र आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बरेचसे लोकांचे अनुभव घेत असतो. ते लोकांना वाचणं हे पुस्तक वाचण्यापेक्षा कठीण आहे, आणि ज्यांना लोक वाचता आली त्यांना आयुष्य जगायला अडचण येत नाही. पुस्तक वाचणं फार सोपं झालं, परंतु लोक वाचणं फार अवघड झालेलं आहे. तर बघा की मी माझ्या मुद्द्यांकडे वळतोय. शिक्षणाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. तर त्याच्यामध्ये टोटली मी 8 मुद्दे काढले आणि शिकल्यामुळं काय मिळतं ह्याचे मी एक शॉर्ट पॉइंट्स काढलेले आहेत. तर लक्षात घ्या की शिक्षणामुळं पहिलं म्हणजे व्यक्तिमत्व विकास होतो, म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल होतो. लक्षात घ्या की तुमची जी असणारी पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी तुमची योग्य पाहिजे. आता पर्सनॅलिटीमध्ये महत्त्वाचे बदल होण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आहेत किंवा शाळेमध्ये कवायत प्रकार घेतले जातात. पर्सनॅलिटी म्हणजे काय की तुमचे असणारे जे व्यक्तिमत्व आहे ते तुमचं योग्य पद्धतीने पाहिजे. म्हणून शिक्षणामुळे काय होतं की तुमचा व्यक्तिमत्व विकासामध्ये बदल होतो. दुसरा आहे शिक्षणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर स्थिरता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मग पैशाचं प्रमाण कमी जास्त असू दे, परंतु तुम्हाला एक हाती संधी लागते शिक्षणामुळे. पहिला मुद्दा सांगितला व्यक्तिमत्व विकास, दुसरा मुद्दा सांगितला आत्मविश्वास, तिसरा मुद्दा सांगितला स्थिरता आणि रोजगाराच्या संधी, चौथा मुद्दा आहे निर्णय घेण्याची क्षमता, ज्याला की इंग्रजीमध्ये डिसिजन मेकिंग पॉवर म्हटलं जातं, निर्णय घेण्याची क्षमता. पाचवा मुद्दा आहे सामाजिक आणि आर्थिक बदल. समजतंय तुम्हाला? सामाजिक आणि आर्थिक बदल होत असतात त्यामध्ये. त्यानंतर तुमचं आरोग्य आणि जीवनमान आहे ते उंचावते. आपण इथे एक शब्द ऍड करूया की आरोग्य आणि जीवनमान आहे ते काय होत असतं, उंचावते. आरोग्य आणि जीवनमान उंचावते. लिंग समानता म्हणजे काय की कोणत्या वयामध्ये लग्न करणं गरजेचं आहे, किती मुलांना जन्म देणं गरजेचं आहे, याचं सुद्धा शिक्षण तुम्हाला मिळत असतं. लिंग समानता आपण त्याला म्हणतो, जेणेकरून जो लिंग गुणोत्तराचं प्रमाण आहे ते लिंग गुणोत्तराचं प्रमाण सेम इक्वल राहिलं पाहिजे. देशाची प्रगती होत असते. विद्यार्थी मित्र किंवा जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी हे मुद्दे मी पुन्हा रिकॉल करतोय. शिक्षणाचं महत्व आहे किंवा शिक्षणामुळे मला काय मिळतं. पहिलं म्हणजे व्यक्तिमत्व विकास, दुसरं म्हणजे आत्मविश्वास, तिसरं म्हणजे स्थिरता आणि रोजगाराच्या संधी, चौथं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, पाचवं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक बदल, सहा म्हणजे आरोग्य आणि जीवनमान सुधारते, सातवा आहे लिंग समानता, आठवा आहे देशाची प्रगती. शिक्षणामुळे काय मिळते. समजा एखादा व्यक्ती शिक्षित झाला, सुशिक्षित झाला,
तर त्याच्यामुळे काय मिळते, तर बघा तुम्हाला पहिलं म्हणजे ज्ञान मिळतं, की ज्ञान हे महत्वाचं आहे सगळ्यात. नॉलेज इज अ पॉवर असं म्हटलं जातं. ज्ञान ही एक अफाट शक्ती आहे. नॉलेज मिळतं तुम्हाला शिक्षणामुळे, तुम्ही कौशल्य निर्माण करता. आत्ताच्या काळामध्ये विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, ग्रॅज्युएट किंवा प्लेन शिकून फायदा नाहीये, तुम्हाला काहीतरी कौशल्य असणं गरजेचं आहे. मग ते कौशल्य कोणतंही असू दे, त्याला कमी न समजता पुढे गेलं तरच तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. कारण शिक्षणामुळे काय मिळतं, ज्ञान मिळते, त्यानंतर शिक्षणामुळे कौशल्य विकसित होतात आणि जे आपली मूल्य आहेत त्यांचं आपण जतन करतो. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भाग बघणार आहोत.